राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, 8व्या हप्त्याची तारीख मी तुम्हाला सांगणार आहे। कोणते शेतकरी पात्र, कोणते शेतकरी अपात्र या संदर्भात थोडक्यात माहिती आणि अपडेट या लाईव्हच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता चला तर व्हिडिओला या लाईव्हला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अखेर नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। 25 मार्च 2026 रोजी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यांच्या एका क्लिक द्वारे वितरण केलं जाणार आहे। एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीचा 8वा हप्ता मोठ्या दिवसाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे। मोठ्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे। एकंदरीत नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,248 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 1808 कोटी रुपयाचा नमो शेतकरीचा लाभ शेतकऱ्यांच्या थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दिला जाणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता साठी कोणते शेतकरी पात्र, कोणते शेतकरी अपात्र हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम पात्र शेतकरी बघूयात। ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग, आधार सीडिंग, KYC आणि ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी अप्रूव्ह आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वाटप होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग, आधार सीडिंग, KYC यांच्यापैकी एक जरी काम न असेल तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। त्यामुळे ही गांभीर्याने नोंद शेतकरी बांधवांनी घ्यावी। याचबरोबर बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर, आम्ही पात्र आहेत का नाही आहेत हे आम्हाला सांगा, आमच्या खात्यामध्ये 8वा हप्ता येणार का नाही हे सुद्धा सांगा। आता ज्या शेतकऱ्यांनी ही कामं केली त्यांनाच हप्ता येणार आहे, परंतु राज्यातील जवळपास 6 लाख शेतकरी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी अपात्र केलेले आहेत। जवळपास 90,41,248 शेतकरी पात्र आहेत आणि जवळपास 6 लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत। आणि ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा 21वा हप्ता आला होता त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। आता नमो शेतकरीचा 8वा हप्ता तर तारीख जाहीर झालेली आहे, 25 मार्च रोजी नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार आहे, परंतु बरेच सारे शेतकरी विचारत आहेत की सर, नमो शेतकरीचा 9वा हप्ता येणार का, या संदर्भात उत्तर सांगा। तर यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आज आहे 23 तारीख, अद्यापही सरकारकडे 2 दिवस बाकी आहेत। तसं जर आपण पाहायला गेलं तर नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 16 मार्च रोजी एक GR काढला होता। 1774 कोटी रुपयाचा निधी 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने मंजूर केला होता आणि बाकी असलेला सरकारकडे निधी आणि एकूण 1808 कोटी रुपये नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी वापरले जाणार आहेत। परंतु नमो शेतकरीचा 9वा हप्ता सरकारला द्यायचा असेल तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये म्हणजेच 25 मार्च पर्यंत राज्य सरकारने अजून एक GR काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि 1850 कोटी रुपयाचा निधी नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासाठी लागण्याची शक्यता आहे। परंतु 8वा हप्ता तर कन्फर्म 25 तारखेला येणार आहे। 25 मार्च रोजी 8व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे, परंतु 9वा हप्ता वाटप होण्याची शक्यता आहे, कन्फर्म असा अपडेट नाही। तसं जर झालं तर नमो शेतकरीचा राज्य सरकारने जर 1850 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी जर मंजूर केला तर नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो। राज्यातल्या 90,41,248 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येऊ शकतो, परंतु 9व्या हप्त्याचं कन्फर्म नाहीये। 8व्या हप्त्याची तारीख मात्र सरकारने कन्फर्म केलेली आहे। 8वा हप्ता 25 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। एकंदरीत मित्रांनो, जे शेतकरी PM किसानच्या 21व्या हप्त्यासाठी पात्र झाले होते त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग, आधार सीडिंग, KYC आणि ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये दिले जाणार आहेत। राज्यातल्या 90,41,248 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा 8वा हप्ता 25 मार्च 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये 25 मार्च रोजी वितरित केले जाणार आहेत।